नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे डिप्लोमा डायरेक्ट सेकंड इयरचे विद्यार्थी ITI आणि 12वी सायन्सच्या बेसिसवरती अप्लाय करताय डायरेक्ट सेकंड इयर डिप्लोमाला यांच्यासाठी कॅप राऊंडचा ऑप्शन फॉर्म 2 कसा भरायचा. ठीक आहे, त्यासाठी तुम्हाला लॉग इन करायचं आहे. तुमचं लॉग इन केल्यानंतर इथे तुम्हाला कॅप राऊंड 2चं ऑप्शन दिसतं, याच्यावरती क्लिक करायचं. इथे इन्स्ट्रक्शन्स जसे कॅप राऊंड 1मध्ये होते तशाच इन्स्ट्रक्शन आहेत, केअरफुली रीड करायचे आहेत. ठीक आहे, इथे कंटिन्यू करून तुम्ही जाऊ शकता. तर इथे कंटिन्यू करू आपण. कंटिन्यू केल्यानंतर आपण बघायचं की आपल्याला नेमकं कॉलेज पाहिजे कोणतं, गव्हर्मेंट पाहिजे की गव्हर्मेंट ॲडेड पाहिजे की प्रायव्हेट पाहिजे, है ना. याच्यावरती क्लिक करायचं. प्रायव्हेट पाहिजे असेल तर अनॲडेडवर क्लिक करायचं. आता या स्टुडंटला गव्हर्मेंट आणि गव्हर्मेंट ॲडेड पाहिजे म्हणून तिथे क्लिक केलं आपण. ऑटोनॉमस, नॉन ऑटोनॉमस, नंतर मायनॉरिटी असेल तर मायनॉरिटी, या स्टुडंटला दोन्ही पण पाहिजेत, मायनॉरिटी आणि नॉन मायनॉरिटी. आणि याला फक्त मुंबईमधले कॉलेज पाहिजे आहेत, है ना. तर मुंबईमध्ये मुंबई आणि मुंबई सिटी, ठीक आहे, यातले पाहिजे. आता कोर्सेसमध्ये त्याला मेकॅनिकल पाहिजे तर तो मेकॅनिकल सिलेक्ट करेल फक्त, है ना. तुम्हाला जर कोर्सेस वेगवेगळे जे पाहिजे असेल ते तुम्ही सिलेक्ट करू शकता. ठीक आहे, आता या स्टुडंटला कोणते पाहिजे तर मेकॅनिकल पाहिजे म्हणून येथे आपण काय करूया, फक्त मेकॅनिकल सिलेक्ट करूया. अदरवाईज दुसरा पर्याय येतो आपल्याला इन्स्टिट्यूटचा, तर कॉलेज वाईज आपण सिलेक्ट करू शकतो. सेव्ह अँड प्रोसीड करूया. केल्यानंतर बघा जेवढे कॉलेजेस असतील तेवढे कॉलेज इथे आलेले आहेत. इथे बघा VJTI, KJ आणि गव्हर्मेंट मुंबई, है ना. तर एवढे 5 कॉलेज आलेले आहेत आपल्याला इथे गव्हर्मेंट आणि गव्हर्मेंट ॲडेडमध्ये. तर आता बघायचं की आपल्याला पहिले कोणतं पाहिजे कॉलेज. जर याला पाहिजे गव्हर्मेंट मुंबई अगोदर, त्यानंतर VJTI आणि नंतर पाहिजे KJ सोमय्या. ठीक आहे, तर याला 3च कॉलेज टाकायचे आहेत तर तो 3 कॉलेज सिलेक्ट करेल. ओके, तुम्ही मॅक्झिमम 300पर्यंत कॉलेज टाकू शकता. आता या ठिकाणी सिक्वेन्स तुम्ही वरखाली करू शकता. कॉलेजला सिलेक्ट करायचं, आता हे खाली गेलं, नंतर वरती घ्यायचं असेल कॉलेज तर वरती. कॉलेजला सिलेक्ट करून आपल्याला हा सिक्वेन्स जो आहे तो फायनल करायचा आहे. ठीक आहे, जर तुमचा सिक्वेन्स लावून झाला तर त्या ठिकाणी सेव्ह अँड प्रोसीडवरती क्लिक करायचं. इथे तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस येईल आणि इथे तुम्हाला समजेल. इथे नंतर तुम्हाला काय करायचं आहे, तुमचा पासवर्ड टाकायचा आहे आणि पासवर्ड टाकल्यावरती सेव्ह अँड प्रोसीड करायचं. पासवर्ड जर इनव्हॅलिड म्हणते तर आता परत टाकून बघायचं आपल्याला. पासवर्ड करेक्ट टाकल्यावरती त्या स्टुडंटच्या नंबरवरती काय झालं, OTP गेलेला आहे. तो OTP आपल्याला इथे टाकायचा आहे. तर आपण OTP सबमिट केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस येईल. याच्यामध्ये सेकंड नंबरच्या ऑप्शनवरती जर आपण क्लिक केलं प्रिंटच्या, तर तुम्हाला ऑप्शन फॉर्म येतो. इथे पहिलं ऑप्शन जे टाकलं होतं तुम्ही, कॉलेजचं नाव येतं, ब्रँच येतं, है ना. असे तुम्ही चेक करू शकता, क्रॉस चेक करू. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं तुम्हाला ही प्रिंट जी असेल ती प्रिंट वगैरे सेव्ह करायची आहे. ओके, आणि हा फॉर्म भरण्यापूर्वी एकदा तो व्हिडिओ बघा जो लास्ट मी ही केलेला आहे की कॅप राऊंड 2च्या अगोदर काय काळजी घ्यायची आहे. ओके, ठीक आहे, तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.